गेले 3 दिवस अतिशय उत्तम प्रतिसाद पुणे जिल्ह्यात मिळाला. पुणे जिल्हा संपून आता आम्ही सोलापूर जिल्ह्यात आलो आहे आणि आज आणि उद्या ही यात्रा सोलापूर जिल्ह्यात असेल. अतिशय उत्तम प्रतिसाद आहे. कोणतेही डामडौल न करता साधेपणानं आमची यात्रा सध्या चालू आहे. राज्यात सध्या वातावरण दूषित दिसतंय, सुपाऱ्या फेकणं, या सगळ्या गोष्टी म्हणजे काय यायचं निवडणुकीच्या आधी हे पर्पजली होतंय का, त्याच्यापासून कारण काय वाटतं? नाही, असं विरोधी पक्षाच्या प्रमुखांना त्यांच्यावर दगडफेक करणं, आणखीन काही फेकणं हे अतिशय अयोग्य आहे. महाराष्ट्रात अशी कधीही परिस्थिती नव्हती. कायदा व सुव्यवस्था सरकारच्या नियंत्रणाच्या बाहेर तरी गेली असेल किंवा सरकारचं त्याला संरक्षण असेल, दोघातलं काहीतरी एक यात होते. त्याशिवाय माणसाशी धाडसच करू शकत नाही. काही ठिकाणी माहिती असून पोलिसांना कळवण्यात आलेलं असूनही पोलीस बघ्याची भूमिका घेतात असेही अनुभव आलेले आहेत. त्यामुळं सरकारने आता सुरक्षा वाढवायचा प्रयत्न करतात. काही ठिकाणी ते सरकारने दौरे जे महाराष्ट्रात वेगवेगळे त्यांचे चालू होतील त्यांना देखील त्याच पद्धतीनं आवश्यक ती काळजी त्यांची घेतली पाहिजे. अजितदादा 30 ते 35 वर्ष झालं राजकारणात आहे, मात्र पहिल्यांदाच त्यांना अशी सुरक्षा देण्यात म्हणजे त्यांना गरज वाटते. काय सध्या परिस्थिती वाटते? यापूर्वी असं वातावरण राज्यामध्ये नव्हतं की उपमुख्यमंत्र्यांना देखील सुरक्षा नाही दिली पाहिजे, देण्यात काही वाईट नाही. कुणा सर्वांना सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी सरकारची आहे. त्यामुळं त्यांना आधीच सुरक्षितता असेल उपमुख्यमंत्री म्हणून, त्यात वाढ झाली असेल तर काय अडचण नाही, त्याला ऑब्जेक्शन घ्यायची गरज नाही. शरद पवारांची गाडी अडवली काल आणि त्यांना विचारण्यात आले की तुमची भूमिका गाडी अडवली नाही कुठं साहेबांची काल सरकारला सांगितलं एक माणूस आला खूपच चुकीच्या बातम्या बसवल्या. आणि शहाजी बापू म्हणतात की शरद पवारांनी जर का मनात आणलं तर हा विषय संपू शकतो. काय वाटते ना? एक म्हणजे शरद पवार साहेबांची गाडी अडवण्यात आली नाही. एक सभेत एक व्यक्ती उभा राहिला आणि त्यांनी त्या बाबतीत विचारणा केली. त्याच्या पलीकडे काही झालं नाही. 1-2-3 मिनिटाचा तो प्रसंग होता. शेवटी आरक्षणाच्या बाबतीत लोकांच्या भावना तीव्र आहेत, याबद्दल दुमत नाही. आणि सरकारने लवकर निर्णय घेतला पाहिजे. सरकारने निर्णय घेतला तर अशा स्वरूपाच्या सर्व गोष्टी या होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळं अपेक्षा अशी आहे की सरकारने आता त्या बाबतीत निर्णय लवकर घ्यावा. आज माढा लोकसभा मतदारसंघातल्या ह्याच्यामध्ये आपल्या यात्रा आहे. माढा विधानसभा असेल तर माढा विधानसभा असेल, त्याच्यावर काही निर्णय काही जाहीर होणार आहे का? आज निर्णय जाहीर होणार नाही. आज आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना शिवस्वराज्य यात्रा आणि महाराष्ट्रात सरकार आणायचे आणि ते कोणत्या उद्दिष्टाने आणायचे ह्या सर्व गोष्टी आम्मी समजावून सांगण्यासाठी ही यात्रा आहे. बबनदादांनी भेट घेतली होती पवारसाहेबांची, ते कशासाठी म्हणजे उमेदवारीसाठी घेतली होती का दुसरं काय काम होतं? नाही, पवारसाहेबांना लोक वेगळ्या कारणाने भेटत असतात. त्यामुळं मला वाटत नाही की काही राजकीय कारणासाठी त्यांनी भेट घेतली असेल, पण भेटीचा तपशील मला माहीत नाही. शिवतेजसिंह मोहिते पाटील यांचं पण नाव चर्चेत आहे, असे कार्यकर्त्यांची मागणी आहे माढासाठी. आणि सध्या तरी उमेदवार महाआघाडीचा कोण आहे याच्यावर स्पष्ट नसलं तरी नक्की काय अपेक्षित आहे? माझ्याकडे शिवतेजसिंह पाटील यांना मोहिते पाटील यांची मागणी बऱ्याच कार्यकर्त्यांनी व्हॉट्सअपवर आणि बऱ्याच प्रमाणात केलेली आहे. त्यांना म्हाडा मतदारसंघातून उमेदवारी द्यावी अशी त्या भागातल्या कार्यकर्त्यांची बरीच इच्छा दिसते. आम्ही सगळ्यांना विश्वासात घेऊन चाचपणी करून योग्य तो निर्णय घेऊ. प्रशांत परिचारकांची काही समर्थक पवारसाहेबांना पण भेटलेले आहेत आणि ते इच्छुक आहेत अशी चर्चा आहे. तर काय एकंदरीत वारं फिरलंय जी जुने सगळे सहकारी होते पवारसाहेबांची? नाही, एक सांगतो, या सोलापूर जिल्ह्यात सर्व ठिकाणी तुतारी आणि हात आणि मशाल सर्व ठिकाणी जिथे उभे राहतील तिकडे निवडून येतील. सोलापूर जिल्ह्यानेच निर्णय घेतलेला आहे की महायुतीचे सर्व उमेदवार पराभूत करायचे. त्यामुळं वातावरण बदललेलं आहे. आता ते दुरुस्त करण्याचा प्रयत्न काही योजना जाहीर करून सरकार करतं आहे,
पण उशिरा सुचलेलं शहाणपण आहे ते, असं माझं मत आहे. त्यामुळं लोक आता हातातनं गेलेली आहेत आणि सरकार पाडायचं, सरकार पराभूत करायचं, ही मानसिकता महाराष्ट्राची झालेली आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.